नमस्कार मंडळी. अभिनेत्री प्राची पिसाटने अभिनेते सुदेश मळशीकर हे आपल्याशी फ्लर्ट करत असल्याचे स्क्रीनशॉट व्हायरल केले होते. सोशल मीडियावर हे प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजल्यानंतर सुदेश मळशीकर या अभिनेत्याला लोकांनी प्रचंड ट्रोल केलं. अखेर 5 दिवसानंतर सुदेश मळशीकर याने आपली बाजू मांडली आहे. तर नुकतंच सुदेश यांनी त्यांच्या सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट लिहिली आहे. याशिवाय प्राचीसोबत झालेल्या चॅटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर सर्वांना दाखवला आहे. याशिवाय प्राची विरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार देखील त्यांनी दाखल केली. तर या संपूर्ण प्रकरणावर अगदी मुद्देसूद बोलताना ते म्हणतात, हा मेसेज खरंच मी केला का? तो मेसेज माझ्याच अकाउंटवरनं गेला आहे का? पण तो नेमका केव्हा कसा गेला? कोणी अकाउंटमध्ये शिरलं का? की कुठे गैरवापर झाला? याचा मला पत्ता नाही. याबाबत मी लेखी तक्रार सुद्धा दाखल केली आहे. यानंतर जे काही अश्लील मेसेज केल्याचा आरोप केला होता त्यावर ते म्हणतात, मी इथे माझ्या फोनमधील मूळ चॅटचे स्क्रीनशॉट जोडत आहे. ज्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे हास्यविनोदाच्या स्वरूपात लिहिलेलं दिसतंय. जर मी खरंच असा मेसेज केला असता तर तो इतका आक्षेपार्ह असता, तर त्यावर प्रतिक्रिया देताना असं का पाठवलं? एवढं कोणीही विचारलं असतं का? पण इथे उलट मेसेजचा संदर्भ जोडून त्यातून चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला गेला आहे. लोकांना अर्धवट माहिती देऊन अशा प्रकारे दिशाभूल करणं हे सुद्धा चुकीचंच आहे. यापुढे तिसऱ्या मुद्द्यात ते म्हणतात की फ्लर्टिंगसाठी नंबर मागितला का? माझ्या फोनमध्ये प्राची पिसाट या नावाने आधीच नंबर सेव्ह आहे. मला त्यासाठी फेसबुकवर नंबर मागायची गरज नव्हती. ज्या दिवशी पोस्ट आली त्या दिवशी शहानिशा करण्यासाठी प्राचीला मी फोन केला होता, परंतु तो तिने घेतला नाही. चौथ्या मुद्द्यात मळशीकर म्हणतात की 5 दिवस उत्तर का दिलं नाही? तर मी फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो. माझं शूटिंग, माझं काम आणि बाकी वेळ माझ्या कुटुंबासोबत जातो. माझी पत्नी कॅन्सर पेशंट आहे आणि माझी मुलंही यात इंडस्ट्रीत काम करतात. या घटनेमुळे त्यांच्यावर किती मानसिक ताण आला असेल याची कल्पनाही मला कदाचित करता येणार नाही. हे सगळं पाहून मीही थोडा गोंधळ होतो. कुठून सुरुवात करावी हे मला समजत नव्हतं. तर 5व्या मुद्द्यात ते म्हणतात की प्राचीला कॉल करून पोस्ट काढायला धमकावलं. माझ्या काही जवळच्या मित्र-मैत्रिणींनी फक्त काळजीपोटी तिला कदाचित मेसेज किंवा कॉल केला असेल. तर मला या संदर्भात काहीच माहीत नाही. कारण मी स्वतः कोणाला असं करायला सांगितलं नाही. यानंतर 6व्या मुद्द्यात ते म्हणतात की बाकी पोरींनी सांगितलेले किस्से व्हायरल करण्याची धमकी. सेक्सी म्हणावं असं खरं सौंदर्य आणि समजूत माझ्या आयुष्यामध्ये अनेक मैत्रिणींमध्ये आहे. ज्या माझ्या पत्नीला सुद्धा ओळखतात. त्या आजही आवर्जून आमच्याकडे येतात. दरम्यान अशा पद्धतीने पहिल्यांदा सुदेश मळशीकर यांनी प्राची पिसाट प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा.